मी नागराज मंजुळे आणि त्यांच्याशी संवाद साधणारे महेश म्हात्रे या दोघांनाही व्यासपीठावरती निमंत्रित करते. आपण दोघांनीही व्यासपीठावरती यावं. आणि मला असं वाटतं की या मुलाखतीच्या निमित्ताने चित्रपटातील सामाजिक आशय हा यावरती अधिक बोललं जाणार आहे, अधिक प्रकाश टाकला जाणार आहे. चित्रपट, राजकारण, क्रिकेट हे आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असतात आणि त्यावरती बोलायला आणि ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतं. त्यातून त्या विषयातली जाणकार मंडळी, त्या विषयामध्ये काम केलेली मंडळी आपल्या समवेत असतील तर ते ऐकणं आपल्याला अधिक आनंददायी असतं. तोच आनंद आज नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीतनं आपल्याला मिळणार आहे, ज्यांच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी 100 कोटी हा आकडा बघू शकली, गाठू शकली, असा स्वप्नवत आकडा ज्यांच्या चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीला अनुभवायला मिळाला ते दिग्दर्शक, अभिनेते, कवी नागराज मंजुळे यांच्याशी आता आपण गप्पा मारतो आहोत. मी महेश म्हात्रे सरांकडे या संवादाची सूत्र देते. चित्रपटातील मराठी माणूस या कार्यक्रमाने आपण या संमेलनाची सुरुवात केली होती आणि आता चित्रपटातला सामाजिक आशय इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत या संमेलनाच्या सांगतेला. तर हेही वर्तुळ या निमित्ताने पूर्ण होत आहे. या वर्तुळाची सूत्र मी या दोनही मान्यवरांकडे सुपूर्द करते. नमस्कार. समारोपाचा हे शेवटचं पुष्प आहे आणि हे शेवटचं पुष्प तुम्हा रसिकांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आज मराठी सिनेमा समृद्ध करणारे, मराठी सिनेमाला वास्तवाशी जोडणारे एक कविमनाचे चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपटात नवनवीन प्रयोग करणारे नागराज मंजुळे आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो या संवादामध्ये. बघा, आत्ताचा क्षण इतका छान आहे. आपण मांडवीच्या तीरावर आहोत, गोमंतकाच्या भूमीमध्ये, आणि मला शंकर रामाणी आठवतात, जे या मांडवीच्या तीरावरच त्यांनी आयुष्यभर काम केलं. दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले रे, दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले रे. तर हा असा जागेपणाचा आणि आत्मभान येण्याचा जो क्षण आहे, तो क्षण चित्रपटाच्या माध्यमातून नागराज आपण दिला मराठी प्रेक्षकांना. तुमची पिस्तुला असेल, सँड्री असेल, सैराट, त्यानंतर झुंड, आणि आता तुम्ही खाशाबाच्या दिशेने निघालेला आहात. एक वेगळा प्रकारचा मराठी सिनेमा तुम्ही सातत्याने देण्याचा प्रयत्न करतात. हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही प्रयोग केला. हा सगळा जो चित्रप्रवास आहे, हा चित्रप्रवास तुम्ही कसा पार केला हे जरा सविस्तरपणे तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं मला वाटतं. नमस्कार. चित्रपटात मी अपघातानंच आलो. मी अनेक वेळा बोललोय की मी अपघातानंच चित्रपट क्षेत्रात आलो. मी MA मराठी करत होतो आणि फिल्म बघायची आवड होती, पण एका मित्राच्या निमित्तानं मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमला मी ॲडमिशन घेतलं आणि तिथे एक प्रोजेक्ट फिल्म केली, पिस्तुला नावाची. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. मला अशी कल्पना नव्हती की मी कधी या क्षेत्रात येईन, पण अपघातानं आलो आणि कदाचित त्याची आवड कुठंतरी मनात होतीच पहिल्यापासून, दर्शक म्हणून तरी. आणि मला वाटलं की आपणही आपल्या गोष्टी सांगायला पाहिजेत. आणि मग मी पिस्तुल्या एक प्रोजेक्ट फिल्म, अगदीच मला वाटतं 16 मिनिटांची फिल्म आहे, 15-16 मिनिटांची, आणि ती पहिली फिल्म केली आणि तिला नॅशनल अवॉर्ड मिळाली, 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि तेव्हापासून मग जरा उत्साह आला मला, स्वतःबद्दलही आत्मविश्वास वाटला आणि कदाचित इतरांनाही वाटला असेल. म्हणून फॅन्ड्री मी जेव्हा लिहिली तेव्हा ती प्रोड्यूस झाली आणि तिथून सुरू झाला कार्यक्रम. तिथून सैराट प्रवास सुरू झाला. सैराटचा जो शब्द तुम्ही वापरला, मला नेहमी, म्हणजे ज्यांनी तुकारामांचे अभंग गाथा वाचलेली आहे त्यांना सैराट, पांगुळाच्या अभंगातला जो अभंग आहे, तुकाराम महाराज याचकाच्या भूमिकेतून पंढरीच्या पांडुरंगाला सांगतात की पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, बैसलो जयावरी तेही सैराट जाय. तो सैराट शब्द नागराज मंजुळेंमुळे मराठीमध्ये पॉप्युलर झाला, देशभरात नव्हे जगभरात गेला.
आणि त्यातली गाणी जी आहेत ही गाणी कुठल्याही म्हणजे मी अनेक विदेशातल्या पार्ट्यांमध्ये सैराटची गाणी वाजलेली आहे. हे सगळ्यात मोठं नागराज मंजुळे यांचं यश आहे की मराठीला एक ओळख देणं. तर हा जो सैराट नंतरचा जो प्रवास आहे, तुम्ही झुंड काढला, त्याची चर्चा भरपूर झाली, पण लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा वाढलेल्या होत्या त्या अपेक्षा तितक्या म्हणाव्या तितक्या पूर्ण नाही झाल्या. तर तुम्हाला खंत त्याची वाटली असेल निश्चितच. आता लोकांच्या अपेक्षा गृहीत धरून तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे लोकांच्या जरी अपेक्षा असेल की तुम्ही दरवेळेस चांगलंच काम करावं, पण नेमकं कसं चांगलं काम करावं ह्याला काही असं प्रमाण काढता येत नाही. आणि हे माध्यम ज्याला मास मीडिया म्हणतो की हजारो करोडो लोक बघतात, तर तुम्ही करोडो लोकांचा अंदाज घेऊन तुम्ही, मला वाटत नाही की काही तयार करू शकता. तुम्ही तुमच्या मनातलं खूप प्रामाणिकपणे आणि खूप 100% मन लावून तुम्ही काम केलं तर ते लोकांना आवडू शकतं किंवा आवडणार नाही. हे 2 शक्यता आहेतच त्याच्यात. तर यशा अपयशाचा विचार करून तुम्ही फिल्ममध्ये नाही जाऊ शकत किंवा फिल्म नाही करू शकत. तर तुम्हाला जे करायचं आहे, तुम्हाला जे वाटते की हे सांगायला पाहिजे, ते तुम्ही मन लावून तुमचे सगळे प्रयत्न नीट 100% करून ती गोष्ट करायला पाहिजे. आणि कधी-कधी ते म्हणतो ना, इतक्या लोकांच्या समोर ती गोष्ट जाणार असते, तर त्याचं गणित सगळंच तुमच्या कंट्रोलमध्ये राहील असं नाही. तर फॅन्ड्री सारखी फिल्म जी वाटली होती की म्हणजे अशी फिल्म कोण बघणार, एका अत्यंत असा काय म्हणता येईल वास्तविक असा अनुभव त्याच्यातून मांडला होता, पण ती अनेक लोकांनी बघितली. आणि फॅन्ड्री मला वाटतं अगदीच आम्ही 70-80 लाखात 1 करोडच्या आसपास बजेट होतं, तर तिने त्या काळी 8 करोड रुपये कमवले होते. तर ते अजिबात अपेक्षित नव्हतं. सैराट मला वाटलं होतं की लोकांना आवडेल आणि चालेल, आणि पहिल्या दिवसापासून असं वाटायचं की त्याचं सगळंच जे जुळून आलं होतं म्युझिक पासून सगळंच, पण जेवढं वाटलं होतं त्याच्या कितीतरी पटीनं लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. तर हे तुम्ही एक अंदाज बांधू शकता, तुम्ही हट्ट नाही करू शकत आणि तुम्ही खात्री पण नाही देऊ शकत की असंच होईल. तुमच्या हातात जे आहे तुमचे प्रयत्न, तुम्ही खूप मन लावून 100% तुमचे प्रयत्न करायला पाहिजेत. यशा अपयशाचा विचार करू नये, आणि मी करत नाही तसा. भाषिक सिनेमाच्या ज्या मर्यादा होत्या आतापर्यंतच्या, या भाषिक सिनेमाच्या मर्यादा पुष्पा किंवा कांतारा या अशाच प्रकारचे किंवा बाहुबली हे सिनेमे आल्यानंतर त्या मर्यादा तुटलेल्या आहेत आणि आता सिनेमा तुम्हाला बहुभाषिक समाजापर्यंत नेणं अत्यंत सोपं झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला सैराट वगळता उदाहरण सापडत नाही. तर आता खाशाबा येतोय, तर त्या संदर्भात जरा तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. सिनेमा मला वाटतं तुम्ही जे म्हणता ना की ह्या ज्या फिल्मचं तुम्ही उदाहरण दिले, फिल्म ही स्वतंत्र लँग्वेज आहे, म्हणजे ती स्वतंत्र एक भाषा आहे, चित्रभाषा आहे. चित्रभाषा आहे, ते एक स्वतंत्र माध्यम आहे. आणि भाषेशी तिचं म्हणजे काहीतरी नातं असलं तरी भाषा म्हणजे फिल्म नाही. तर तुम्ही जशी तमिळ तेलुगू फिल्म बघता, तसे तुम्ही जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या एखाद्या देशातली सुद्धा फिल्म बघू शकता, जर ती फिल्म इंटरेस्टिंग असेल आणि तुमच्यापर्यंत ती पोचली तर. तर चित्रपटाच्या भाषेची हे नाही आहे, पण भाषा ओलांडून आपल्या म्हणजे मराठीच्या फिल्मनं जगात जावं, ही एक मराठी माणूस म्हणून माझी नक्कीच इच्छा आहे. आणि भारतातल्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढच एका मराठी माणसाने केलेली आहे, तर त्याच्यात आपण मागं पडायला नाही पाहिजे हे खूप वाटत राहतं. आणि हे मला वाटतं उत्तम उत्तम सिनेमे आपण करतोच, पण व्यावसायिक दृष्ट्या अधिक आपण अजून चांगलं काम करायला पाहिजे. खाशाबा मी मागच्या 1-1.5-2 वर्ष झालं ती फिल्म निर्माण करतोय. आता ती जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे. आणि खाशाबा जाधव जे पैलवान आहेत, ज्यांनी परत एक मराठी माणसानं ह्या ज्या खाशाबा भारतात जाधवांबद्दल तरुण मुलांना माहिती असेल की नाही मला माहित नाही, परंतु आपल्याला व्हेरी गुड. तर जास्तीत जास्त खेळाच्या याच्यामध्ये आता जे क्रिकेटीकरण सगळ्याचं झालेलं आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर देशी अस्सल मराठी मातीतला खेळ घेऊन ज्या माणसाने एक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली होती, त्या संदर्भात नागराजजी सिनेमा काढतायत खाशाबा जाधव यांच्या कुस्तीपटू. तो सिनेमा आत्ता पूर्ण झालाय. आणि तोच प्रयत्न आहे परत की एक विषय आहे आणि तुम्ही खूप तुमचं सगळं मन आणि तन मन धन लावून तुम्ही ती फिल्म करता.
आशा आहे की लोकांना ती आवडेल. आणि खाशाबा जाधवांचं कामच इतकं खूपच भन्नाट आहे. एका मराठी माणसानं अगदीच नवा नवा देश घटित झालता त्या काळात आपल्या देशाचं, मराठी माणसाचं नाव जागतिक पातळीवर जाऊन पोचवलं. आणि भारतासाठी पहिलं वैयक्तिक कॅटेगरीतलं ऑलिम्पिक मेडल जिंकलं. ब्रॉन्झ का असेना पण ते खूप महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर मराठीत म्हणजे कुठल्याही मराठी माणसाला अजूनही जिंकता आलं नाही वैयक्तिक ह्याच्यात. तर त्यांचं खूपच मोठं काम आहे आणि त्याच्यावरती फिल्म आहे. आशा आहे की आवडेल. निश्चितच. आता आपण एकूणच मराठी सिनेमाबद्दल बोलत असताना देशातील सिनेमामध्ये जे बदल होत आहेत ते सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला फॅन्ड्री असेल, सैराट असेल, किंवा झुंड असेल, याच्यात एक गोष्ट तुमची प्रकर्षाने दिसते, किंवा आता येणारा खाशाबाज असेल, यात तुम्ही जे सिनेमामध्ये काम करणारी लोक आहेत किंवा जे कलाकार आहेत, प्रोफेशनल कलाकार आहेत, यांच्या जोडीला किंवा त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही जे नवीन मुलं आहेत किंवा जे नवखे आहेत, चित्रपट माध्यमाला नवखे आहेत, त्यांना घेऊन तुम्ही काम करता. विशेषतः फॅन्ड्री मधले, आता झुंड मधले जे मुलं होती, त्या मुलांमुळे तर त्या विषयाची चर्चा जास्त झालेली होती. तर हा सगळा जो काय म्हणू त्याला, खटाटोपच आहे तो एका अर्थाने. कारण नवीन मुलांना बरोबर घेऊन त्यांचा सिनेमा तंत्राशी परिचय त्यांचा घडवून देणं आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करता. तर ते तो एक्सरसाइज कसा असतो ते जरा. काहीतरी त्रास म्हणजे तुम्हाला जो काय असतो तो असतोच फिल्म मेकिंगचा. म्हणजे की तुम्ही नवीन लोक घेतली म्हणूनच नाही, ते माध्यमच जरा गमतीशीर आहे आणि तुम्हाला कष्ट घेऊन सगळ्या आघाड्यांवर नीट काम करायला लागतं. आणि मी असं काम केलंय, पण झुंडमध्ये बच्चन साहेब होते आणि नवीन लोकही होते. तुलनेनं आधी ह्याच्यात फॅन्ड्रीमध्ये किशोर कदम, छाया कदम होती हो. आणि नवीन पोरही होती. तर असं नाही की फक्त नव्या लोकांबरोबर करतो, त्याच्यासोबतीला मराठीतली जी किंवा इंडस्ट्रीतली दिग्गज माणसं असतातच. अं, त्या त्या रोलला जे काही साजेसं असेल ना, मी ते करायचा प्रयत्न करतो. आता खाशाबामध्ये मराठीतली जवळजवळ सगळीच जी उत्तम कलाकार आहेत सगळे आहेत. म्हणजे ज्यांच्यावर मला काम करायचं होतं, खूप दिवसांची इच्छा होती, ती सगळी आहेत. आणि एक नवीन पोरगा पण आहे. तर बघू आता तेच परत कॉम्बिनेशन आहे. पण मला वाटतं फिल्म नीट व्हायला, कारण की पैलवान आहे आणि म्हणजे खाशाबा जाधव हे इतके उत्तम पैलवान होते, जागतिक दर्जाचे पैलवान होते. तर तसा पैलवान साकार करणं हे कुठल्याही अभिनेत्यासाठी खूप कठीण गोष्ट असली असती. पण मग ते एका पैलवानाकडूनच करून घेणं मला सोपं वाटतं, एक माध्यम म्हणून. वा. तर त्याला त्याला म्हणजे एखाद्या अभिनेत्याला पैलवानकी शिकायची म्हटलं तर 10 वर्ष तरी जातील किंवा तर पैलवानाला थोडा अभिनय शिकवता येतो, मला ते सोपं जातं जरा. आणि कारण की पैलवानकी खूपच म्हणजे स्पेसिफिक असा खेळ आहे, त्याचं त्याचं कौशल्य आहे आणि ते करायला पाहिजे. ते काय नव्या पोरानं ते केलं आहे आणि खूपच उत्तम केलं आहे. आणि त्याच्यासोबतीला सगळी दिग्गज लोक आहेत. आम्ही सगळेजण त्या सिनेमाची वाट पाहतो आहोत. कारण एका बऱ्यापैकी ज्यांचं भारतीय खेळाला हे कॉन्ट्रीब्युशन होतं, त्या खाशाबा जाधवांचा जो मागे पडलेला इतिहास आहे तो तुमच्यामुळे येणार आहे. आता मला एक प्रश्न कायमच, म्हणजे तुमच्या सर्व सिनेमे बघत असताना पडलेला आहे. तो म्हणजे की भारतीय जीवनातलं जे जात वास्तव आहे, हे जात वास्तव सर्वसाधारणपणे सिनेमांमध्ये, विशेषतः मराठी सिनेमांमध्ये तरी तितक्या ठळकपणे मांडलं जाताना आम्हाला पाहायला मिळालेलं नाहीये. परंतु नागराज मंजुळे ते जात वास्तव समोर ठेवतात, काही वेळा भाष्य करतात. आणि ही जी सगळी जी प्रेरणा आहे तुमची, तर ते मास मीडिया पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला म्हणून आहे का? म्हणजे मास मीडियाचं करून असं नाही, ते माध्यम हातात आलं. पण म्हणजे काय असं काय म्हणतो त्याला, जे काही तुम्हाला अमंगळ असं दिसतंय तर ते तुम्ही मांडायचा प्रयत्न करता. आणि जातीचे चटके मी लहानपणापासून भोगलेत. आणि मी सिनेमे बघताना
मला तिथं कुठं दिसायचं नाही. आणि लोक प्रेम करायचे आणि प्रेमात पडायचे. आणि ते प्रेमात पडलं तरी जसं सैराटचं आहे तसं अनेक सिनेमे हिंदीत तुम्ही बघितले तर त्याच्यात तसं आहे की हिरो हिरोईनचं जमत नाही. आणि त्यात फक्त एकच कारण यायचं की गरिबी. तर ते मला खोटं वाटायचं की फक्त गरीब आहे म्हणून एकमेकां नाही का, हिरो गरीब आहे म्हणून त्याच्याशी हिरोईन लग्न करत नाही, एवढं कारण नसावं. असं नसावं म्हणजे नाहीच असं मला वाटायचं. आणि मग मला वाटलं की मी जेव्हा माझ्या हातात जेव्हा असं माध्यम आलं, तर मला वाटलं की आपल्या ज्या अनुभवातल्या सभोवतालचं जे काही वास्तव आहे ते मांडायला पाहिजे. आणि जात ही तुम्ही म्हणजे ते इतकं आपल्या म्हणजे ते काही फार अजिबात चांगली गोष्ट नाही, पण ते आपल्या सगळ्यांना चिकटलेली गोष्ट आहे. आणि जाता जात नाही ती जात. हा, तर त्याच्यावर इतक्या लोकांनी काम केलंय, सगळी आपल्यातली इतकी सगळी थोर मंडळी. आणि आपण सगळे एक आहोत, भारतीय म्हणून, माणसं म्हणून. पण तरी आपण जातीच्या अनुषंगाने एकमेकाला हिणवत असतो, एकमेकाला काहीतरी काय अन्यायग्रस्त लोक असतात. तर ते चित्रपटात दिसत नव्हतं. आता ते दिसत नव्हतं आणि मला वाटलं की मी फिल्म एक करतोय, माझ्या हातात हे माध्यम आलं आणि मला फिल्म करायची संधी मिळते, तर मी माझा अनुभव मांडला पाहिजे. तर मी त्याला म्हणजे कुठलीही आढेवेढे न घेता ते मांडलं फॅन्ड्रीतून. अ, चित्रपटातून जसं आता तुम्ही जात वास्तव मांडलं, तसं चित्रपटातून राजकीय भाष्य सुद्धा केलं गेलं पाहिजे. ते तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, राजकीय भाष्य करायला पाहिजे. पण राजकारण आता दिवसभर लोक टीव्हीवर बघतात, तर अजून त्याच्यावर काय चित्रपट करणार मला ते कळत नाही तुम्ही. आणि लोक सिनेमे सोडून निवडणूक असतील तर लोक तेच बघत बसतात. आणि लोकांना इतकं माहिती आहे, लोक स्वतःच त्या राजकारणाचा भाग आहेत. आणि त्यांना अजून काय राजकारण समजून सांगायचं किंवा उलगडून दाखवायचं, तो माझ्याकडे प्रश्न आहेत. सर आहे तिथं, कवितेतून वगैरे मांडू शकतात. नायगावकर सर सारखा माणूस एखादा. पण फिल्म मधून काय करायचं आता, कारण की तुम्ही जी लाईव्ह बघताय, 3-3 महिने एखादी घटना घडते आणि लोक टीव्ही समोर असतात आणि रोज तोच चर्चा असते. कुठल्या हिरोची, हिरोईनची, कुठल्या क्रिकेटरची चर्चा नसते, पण राजकारणाची चर्चा असते. तर आता ह्याच्या पलीकडे काहीतरी कोणाला तरी छान त्यातलं आतलं काहीतरी गुह्य गुपित असं सापडलं तर ते तसं मांडता येईल. आपल्याकडे लिहिलं पण जात नाही राजकीय असं खूप नीट. तेवढ्या प्रमाणात. हा, मग त्याच्यावर जर निर्विचार करून कोणी कुठली पुस्तक असतील तर तशी मांडायला पण हरकत नाही आणि मराठी चित्रपटात. साहित्यामध्ये राजकीय जो टॉपिक आहे तो बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेला आहे. साहित्यात दुर्लक्षित राहिला म्हणून तो अन्य सिनेमा आणि याच्यामध्ये राहिलेला दुर्लक्षित राहिलेला दिसतो. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही जेव्हा सिनेमा लिहिता, तर सिनेमा लिहिताना दृश्य आधी डोळ्यासमोर येतात की संवाद आधी सुचतात आणि मग दृश्य डोळ्यासमोर येतात? कारण मुद्दा भाषेशी संबंधित आहे म्हणून मला दोन्ही भाषा जाणून घ्यायच्या तुमच्या. अं, आता हे जरा हे आहे की संवाद आणि दृश्य म्हणजे आधी अर्थात तुमची कथा असते, तुम्हाला सांगायचं काय हे तयार होतं मनात. आणि मग त्याचा एक घटनाक्रम तयार झाला की त्याची दृश्य तुम्हाला तयार करायला लागतात. आणि संवाद हा सुरुवातीला जे काही म्हणणं असतं त्याच्यातूनच कुठेतरी संवादाची नाही का त्यातूनच संवाद मला वाटतं उत्पन्न होत असतात. तर चित्रपटाचा संवाद हा शेवटचा जरी भाग वाटला तरी काय म्हणायचं हे अगदी कथेच्या सुरुवातीपासूनच तयार होत असतं. आणि दृश्य म्हणजे आता फॅन्ड्रीचं उदाहरण घेतलं तर फॅन्ड्रीतली जी काही दृश्य आहेत आणि त्याची जे काही संवादातून जे काही म्हणणं तयार होते, तर ते म्हणणं अगदी त्या दृश्याच्या आधीपासून मनात असतं. आणि तुम्ही सगळं लिहित लिहित संवादाच्या माध्यमातून तुम्ही अधोरेखित करता. कारण की भाषेतून परत अजून ते गडद करता येतं जास्त बोलून. तर संवाद तेच आहे परत ते तुकारामाचे महाराज ते तरु बीजा पोटी बीज तरुवरा शेवटी. संवादातून जो आशय उत्पन्न होतो तो आशय अगदी कथेच्या मुळाशी असतो आणि तो परत तुम्ही संवादातून अजून एकदा अधोरेखित करत असता. तर दृश्य आता फॅन्ड्रीचंच घेतलं तर तो म्हणजे काही दृश्य त्याला संवादाची गरज नसते. जो चिमणी पकडतोय हा सुरुवातीचा सीन आहे, तर तो काळी चिमणी पकडतोय, त्याच्यात ते गूढ पण होतं की तो का पकडतोय, काही प्रश्न पण तयार होत होते. तर चित्रपटाचं म्हणजे ते माध्यम म्हणून पण तुम्ही ओपन करता फिल्म आणि एक पोरगा काळ्या चिमणीच्या मागे लागलाय, का लागलाय तुम्हाला कळत नाही, तो शाळा बुडवतोय हे करतोय आणि तो शोध हे करत जातो. आणि जी म्हातारी एक त्याला तो चिमणीचं घर बघतोय वर आणि ती म्हातारी त्याला म्हणते अरे काय करतोय, तर तो म्हणतो नाही की चिमणीचं घरटं बघतोय,
काळ्या चिमण्याचं आहे का पांढऱ्या, तर ते मध्ये कुठल्या घासाने चिमणीचं खाली हो, चिमणी बामणी नसते, तिला हात लावला तर दुसऱ्या चिमण्या तिला टोचा मारून जीव घेतात तिचा, उतर खाली. आता हे सगळीकडे ही धारणा आहे की चिमणीला हात लावला तर चिमणी बाकी चिमण्या तिला मारून टाकतात, आणि चिमणी ब्राह्मण असते, कावळा दलित असतो. आपण जात तिकडे पण आरोपित केली आहे ह्याच्यात पक्षी प्राण्यांवर पण. तर त्यामुळं आता तो संवाद तिथं येतो, पण त्याचं म्हणणं आधीच तयार झालेलं असते. हा, कावळा लागतो, हा पिंडाला शिवायला लागतो परत कावळा. एकदम खरं आहे. बरोबर. म्हणजे आपण आपल्या संकल्पना, कालच खूप छान कविता मला वाटतं विजय चोरमारेंनी वाचून दाखवली, प्रियदर्शनची त्यांनी अनुवादित केलेली. हा, ते त्याच्यातून ते कसं किती आरोपित करतो आपण त्यांच्यावर, की त्यांचं राहतच नाही. म्हणजे वाघ हिंस्त्र असतोय. म्हणजे माझी आई टीव्हीवर ते डिस्कव्हरी चॅनल लागला ना, त्या हरणाला वाघानं पकडले की वाघाला शिव्या घालते आई. त्याला म्हणते हा कडू आहे आणि सगळं मारतोय. म्हणजे हरिण आपल्याला चांगलं वाटतं, निरागस वाटतं, आणि वाघ क्रूर वाटतो. तर ह्याला काही लॉजिक नाही. म्हणजे सगळ्याला जगायची इच्छा आहे, बरोबर. सगळ्याला जगायचा अधिकार आहे, निसर्ग आपल्या पलीकडे आहे. त्यामुळं आरोपण आपण करत असतोय, त्यामुळं तो संवाद येतो, पण ते मानसिकतेत रुजलेलं आहे, आणि फॅन्ड्रीच्या कथेच्या मुळाशी पण ते संवादाची शक्यता होती. तुमची ही जी धारणा आहे, विचारांची धारणा, ही सर्व चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होताना दिसते. नायक आणि खलनायक यांच्यामध्ये सर्वसाधारण मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी सिनेमे घेतले तर एक साधारणतः ब्लॅक अँड व्हाईट शेड्स आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही मात्र तो नायक आणि खलनायक याच्यामध्ये जे एक असं थेट अंतर दिसायला पाहिजे तसं न दाखवता खूप सटली ते सगळं मांडणी करत असतात. तर ते काय, त्याच्या मागे काय आहे? मला ती तुम्ही आता सांगताय तर मला आठवण झाली, ते आमचे जीचे अवॉर्ड आहेत, महाराष्ट्राचा फेवरेट कोण, तर ते मला वाटतं सैराटच्या वेळेस एकूण 12 अवॉर्ड आहेत. म्हणजे बेस्ट ऍक्टर, बेस्ट काय फिमेल ऍक्टर, कथा, पटकथा, दिग्दर्शन, कॅमेरा, असे 12 अवॉर्ड आहेत. त्यातले 11 सैराटला मिळाले, एक फक्त मिळालं नाही, बेस्ट खलनायक. तर मी तेच म्हणले की खलनायक सापडलंच नाही सैराटमध्ये कोण आहे, आणि सैराटमध्ये खलनायक कोणीच नाही आहे. आपण सगळेच आहोत. आपण त्यातलं जे समाज म्हणून आपण जे काही करत असतो, एखाद्या माणसाला आपण असं त्याला कोंडीत पकडतोय की त्याला काहीतरी त्याच्या हातून घडतं. तर हे खूपच असं सुटा विचार आहे. एखाद्याला काळा एकदम विलन करणं हे खूप सहज, सोपं, आणि काय म्हणतील त्याला जरा असं उथळ वाटतं. आणि आपण सगळेच विलन असू शकतो, सगळेच हिरो असू शकतो. तर ते आपल्या मनात जे असते ना, असं एकदम काळ पांढरं करू वाटत नाही. त्या परिस्थितीत कधी कधी माणसं वागून जातात आणि ती विलन वाटू लागतात. आणि आपण आपल्या कथेचे आपणच नायक असतो, पण दुसऱ्या कथेत आपण विलन असू शकतो. म्हणजे मी कथा माझ्या कथेत हिरो आहे, पण तुमच्या कथेत विलन असू शकतो. खूपच छान. मला आपल्या तुम्ही झुंडची सगळी शूटिंग नागपुरात केली आणि विजय सर मला परिचयाचे आहेत, त्यांचं मी काम तिथलं बघितलेलं आहे, ज्यांनी स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना चांगल्या वर्तनासाठी प्रेरित केलं. त्यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आणि अमिताभ बच्चन असे सलग 1 का 1.5 महिना तुमच्या बरोबर राहिले आणि त्यांनी तो सिनेमा पूर्ण केला. तर एक महानायक भारतीय सिनेमाचा आणि तुम्ही, तर तो सगळा तुमचा अनुभव जरा आपल्या प्रेक्षकांसमोर सांगितलं तर बरं वाटेल. असं थोडक्यात सांगण्यासारखा अनुभव खरं तर नाहीच आहे. खूप समृद्ध करणारा असा तो काळ होता माझ्यासाठी. आणि मी त्यापूर्वी नाही का 2 फिल्म केले होते, फॅन्ड्री आणि सैराट, आणि तिसरी फिल्म थेट एवढ्या मोठ्या माणसाबरोबर मी फिल्म करतोय, लहानपणापासून ज्याचा मी फॅन आहे, असा इतका म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टीतला सगळ्यात मोठा कलाकार त्याच्यासोबत करतोय. तर खूपच समृद्ध करणारा अनुभव होता. आणि ते जसे खूप भारी स्टार आहेत, तसे खूप चांगले माणूस आहेत, आणि ते खूपच प्रोफेशनल आहेत. म्हणजे त्यांचं काम म्हणजे प्रोफेशनल बद्दल खूपच, म्हणजे त्यांचं आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि म्हणजे खूप विनम्र, खूप कामाशी प्रामाणिक, कुठलेही नखरे नाहीत. आणि तुम्ही ते सेटवर आले म्हणजे जेवढा वेळ आहे ते सेटवर जास्तीत जास्त वेळ घालवणार.
आम्हाला सांगायला लागायचं की सर जाऊन व्हॅनिटीत थोडा आराम करा, आम्ही इतर काहीतरी करतोय काम, किंवा लाइटिंगला वेळ लागेल. पण तुम्हाला जेवढं म्हणजे अगोदर तुम्ही ऐकून असता, तुम्ही त्यांच्याबद्दल जे वाचलेलं असते त्याच्यापेक्षा भारी वाटतं म्हणजे त्यांच्यासोबत जेव्हा काम केलं मी. आणि माझ्या आपल्या धारणा असतात, काही काही समजुती असतात, तर काही गळून पडतात आणि काही अजून जास्त नीट अधोरेखित होतात आणि पक्के होतात की नाही असंच नीट काम आपण जे करतोय, तर त्याच्याबद्दल काहीतरी खात्री मिळते. खूप खूपच मोठा माणूस आहे. आणि त्यांचं पाठांतर, एक सीन होता जवळजवळ मला वाटतं 6 मिनिटांचा टेक त्यांनी वन टेक केला. ओ, आणि ते मला सारखे सांगायचे की, म्हणताना म्हणायचे की जर नाही झाला, वन टेक नाही झालं तर आपण कट करणार ना तू. म्हणे सर तुम्ही सांगा तसं करू. हम्म, आणि आम्ही मला वाटतं 2-3 कॅमेरे होते आणि आरामात कट करता येईल असं आम्ही म्हणत होतो. आणि ते आदल्या दिवशी मला जाऊन त्यांनी तिथं कोर्टचा जो सीन आहे, हा, तर मला विचारलं की कुठं कुठं कॅमेरा असतील, तू कसा शूट करशील, सगळं विचारून घेतलं ना. ज्या दिवशी शूट करायचं होतं त्या दिवशी आले आणि आम्ही सुरू केलं. मी तर सुरुवातीला असं वाटलं की एक रिहर्सल टाईपचा टेक होईल, हम्म, सरांचा जरा सराव होईल मग करू. आणि त्याने पहिल्या टेकला सगळं करून टाकलं. ओ, एकही मला वाटतं फंबल नाही. बापरे. एखादं वाक्य, फक्त एक वाक्य राहिलं होतं. मग जवळजवळ 4-5 पानं होती ते संवाद. तर मला खूप आश्चर्य वाटलं की हा. आणि ते रोज त्यांच्याकडे ते हे असायचं, स्क्रिप्ट असायचं. तर एवढा मोठा माणूस आहे पण रोजचं रोज नीट कष्ट करणे, अजिबात कॅज्युअली न घेणे आपल्या कामाला. तर ती गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे इतकं करूनही आत्ताच करतोय, आता नव्यानंच करतोय असं त्यांना वाटणं. तेव्हा मला फार भारी वाटलं. आणि तो टेक मी म्हणजे अजिबात कट करायची इच्छा होत नव्हती. आहे तसा कट लावावा असं वाटायचं मला. पण फिल्मच्या ड्युरेशनमुळे, ह्याच्यामुळे मला वाटतं 1-2 कट आम्ही तिथं वापरले. पण जो पहिला होता, जो रिहर्सल म्हणून घेतला, तोच कट मी ठेवलाय हो. पॅन्ट्रीत. तर खूपच म्हणजे खूप अनेक पातळ्यांवरती त्यांचे म्हणजे अनुभव आहेत की असे थोडक्यात एक ते एक ते झालं. अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही स्वतः कवी आहात, कवी मनाचे आहात. हरिवंशराय बच्चन यांचे चिरंजीव अमिताभ, आणि ज्यांनी हरिवंशराय बच्चन यांची कविता बऱ्यापैकी नव्या जनरेशन्स पुढे नेली. बच्चन यांच्या आवाजामुळे ती जास्त प्रमाणात गेली. तर कवितेच्या पातळीवर तुमचा काही संवाद झाला का? आमचे आमच्या अशा गप्पा व्हायच्या. ते सुरुवातीला ज्या दिवशी आलते ते ब्लॉग लिहितात. हो. तर त्यांनी हरिवंश राय बच्चन साहेबांची कविता त्यांनी शेअर केली होती. आणि ती कविता बापा बापानं मुलाला जो सल्ला दिला होता त्याच्याविषयी ती कविता ती होती. फार सुंदर कविता आहे ती. सगळ्यांनी तर त्या कविता त्यांनी ऐकलं. टाकली होती. आणि मग आमच्या त्याच्यावरून गप्पा झाल्या. आणि मी हरिवंश राय बच्चन थोडे बहुत वाचले आहेत. आणि मग मी त्यांच्याबरोबर ते बोलताना म्हटलं की माझ्या बापाचा हाच सल्ला होता, पण ते शिवी देऊन हाच सल्ला त्यांनी दिला होता आम्हाला. आणि तुमच्या वडिलांनी कविता लिहून. कारण की बापाचा सल्ला तोच असतो. पण तुमचा बाप कवी असणं ह्यासारखी गोष्ट भारी नाही पण ती कुठली. कविता काय होती नुसतं सांगतो मी थोडक्यात, की तुम्ही मला जन्म का दिला असं यांनी हो. आपल्या वडिलांना विचारलं, आणि त्यावर हरिवंशराय बच्चन यांनी ती कविता लिहिलेली होती. हो, ते म्हणतात की तू ते आम्हाला न विचारता तुम्ही आम्हाला जन्माला कसं काय जन्माला घातला, का असं घातला? बच्चन साहेब त्यांना म्हणले होते. तर हरिवंश राय त्यांना त्या कवितेतून असं म्हणले होते की आता तू तुझ्या मुलांना विचारून जन्म घाल म्हणले. आम्ही चूक केली पण तू करू नको, अशा आशयाची ती कविता आहे. आणि आणखी एक कविता आहे की त्याच्यात त्याच्या वडिलांना ते की माझा हक्क दे. तर ते भीक मंगे के लडकोने असं काहीतरी कविता आहे. ते कासा कासा नावाची कविता आहे कदाचित. तर ते मी त्याला माझं कटोरात दिलाय अशा आशयाची आहे. तर ते मला तो ते म्हणणं म्हणजे आशयाच्या पातळीवर त्याला कुठलाच आकार उकार नसतो ना. ना कविता असते ना शिल्प असतं जेव्हा तुमच्या मनात असतं. तर मग आपला अडाणी बाप माझा त्याच्या मनातलं म्हणणं आणि बच्चन साहेब ते अर्थात इतकं स्पष्ट होऊन येतं. तर आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि शेवटचा दिवसही मला आठवतंय की आम्ही ज्या दिवशी पॅकअप झालं तर जवळजवळ एक 5-6 तास तरी जास्तच गप्पा मारत बसलो असेल आम्ही. संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या जवळजवळ गप्पा चालल्या होत्या. बापरे. आणि आम्ही याचं काही शूट वगैरे केलंय की नाही नाही, नाही. काही? शूट हे शूट नाही केलं. पण आम्ही 4-5 जण होतो. बच्चन साहेब होते आणि त्यांच्या तोंडून कविता ऐकल्या आणि आणि खूप गप्पा. तर हे म्हणजे काय म्हणतो त्याला आयुष्यभर पुरणारं असं समृद्ध करणारं काहीतरी मिळून जातं. ते कधीतरी असं निवांत लिहायला पाहिजे की काय-काय खरोखर मजा लिहायला आली. पाहिजे. म्हणजे मराठीतल्या साहित्य विश्वात एक ती चांगली भर होईल. आता आपण अमिताभ बच्चन यांच्या अनुभवाबद्दल बोललो. तुम्ही
तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये कवितेचा खूप मोठा प्रभाव तुमच्यावर झालाय, साहित्याचा खूप मोठा प्रभाव तुमच्या मनावर आहे. मराठी साहित्यातील अशी कुठली गोष्ट तुम्हाला चित्रभाषेत मांडावीशी वाटेल ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कविता अ, किंवा एखादी कादंबरी तुमच्या मनातली, एखादी व्यक्तिरेखा अजून खाशा व्यतिरिक्त कुठली? असं खरं असं असं आता ह्याच्यावरच करायला पाहिजे असं नाही. असं जेव्हा वाचतो ना खूपच आपलं समृद्ध साहित्य आहे. पण सगळ्यात धोका काय वाटतं, की कथेची पटकथा होताना ना, तो वाटायला सोपं वाटते आणि कथा पटकथा खूप जवळचे शब्द पण आहेत. त्यामुळे लोकांना काय वाटतं कथा असली की पटकथा झाली. पट आहे असल्यामुळे पटकन होते की काय हां, असं असं तुम्हाला वाटतं? बनवतंय ते. पण तोच लय ट्रिकी पार्ट आहे. अ, अत्यंत उन्नत कादंबरीची अत्यंत तुम्ही फालतू फिल्म करू शकता आणि अत्यंत साध्या कथेची पण खूप उन्नत फिल्म होऊ शकते. कारण की ते 2 स्वतंत्रच माध्यम आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीची जशी कविता होते आणि त्याची कथा नाही होऊ शकत, तशी काही गोष्टींचा चित्रपट होऊ शकतो आणि अ, काहींचा होऊ शकत नाही. आपल्याकडे तसं खूप साहित्य आहे की ज्याच्यावर सिनेमे होऊ शकतात. असा एक विचार करायला पाहिजे पण नीट. मी असा खूप टोकदारपणे कधी विचार केला नाही की ह्याचं काही करता येईल का म्हणून. आता OTTच्या माध्यमातून खूप नवनवीन प्रयोग आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सिनेमात जितकी लिबर्टी आहे त्यापेक्षा काही प्रमाणात जास्त लिबर्टी, जास्त मोकळेपणा, धाडसीपणा OTT माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे OTTवर आता जे सिरियल्स येतात, सिनेमे येतात, त्यातली भाषा, त्यातलं सादरीकरण हे खूप आक्रमक आहे. खूप थेट आहे किंवा वास्तवाच्या जवळ जाणार आहे. म्हणजे फक्त शिव्या म्हणून मी म्हणत नाही, तर त्याचं चित्रीकरण आहे, त्याचं सादरीकरण आहे, या सगळ्यांचं. आता नवीन माध्यम आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला एकट्याला इंडिव्हिज्युअली बघता येतं आणि घराघरात आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आता. तर त्याच्यामुळे अर्थात त्याची काहीतरी स्ट्रेंथ आहेच आणि जास्त क्वांटिटीने पण तुम्हाला करता येऊ लागलंय. म्हणजे फिल्म्स ज्याला सीरीज म्हणतो त्याच्यापेक्षा उन्नत असं प्रदीर्घ अशी एक मालिका तुम्हाला तयार करता येऊ शकते. तर त्याच्या स्ट्रेंथ पण आहे आणि त्याची मर्यादा पण आहे. तर OTTत काही गोष्टींची मजा पण येते आणि कधी-कधी सिनेमातून जे तयार होतं ना, ते सिनेमातूनच होतं मला वाटतं. आणि काही गोष्टी अशा आहेत की ते सिनेमात मावतच नाहीत. तर त्याच्या तुम्हाला सीरीजच करायला पाहिजेत. जशी आता गेम ऑफ थ्रोन नावाची जी हो. सीरीज होती. तर त्याची फिल्म कधीच होऊ शकत नाही. आपलं महाभारत आहे समजा गृहीत बरोबर. धरा. तर महाभारतावर एक चित्रपट काय कामाचाच नाही. आणि ती मालिका किती दिवस चालेल त्याचा पण काय विचार सांगता नाही. येत नाही, बरोबर. आता भविष्यातला सिनेमा म्हणजे आता सातत्याने बोललं जातं हॉलिवूडमध्ये खूप त्या विषयाची चर्चा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या सगळ्या नवतंत्रज्ञानाचा चित्रपट माध्यमावर दुष्परिणाम होतो आणि असं अ, तिकडे खूप मोठं वादळ उठलेलं आहे की सिनेमा हे माध्यम खतरे में आहे अशा पद्धतीने सगळं बोललं जातं. भारतामध्ये मात्र तेवढ्या प्रमाणात काही त्याची चर्चा नाही किंवा धोका वाटत नाही. एआय एआय हा तर ते कशामुळे धोका वाटत नाही तर असं? ते मला तुम्हाला विचारावं वाटतं की नाही तुम्ही काय का काय इतके निवांत आहेत सगळे कारण नाही ते तिकडे तुमचं निरीक्षण आहे म्हणून तुम्हाला विचारते की असं आहे का? नाही नाही असं तुम्हाला वाटतं का मला 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 असं दिसतंय म्हणजे आता तुम्ही मला विचारलं म्हणून मी हां. सांगतो की मी जेव्हा एक साधारणतः 3-3.5 वर्षांपासून हॉलिवूड मधल्या पहिल्यांदा लेखकांनी संप केला, पटकथाकारांनी संप केला, तंत्रज्ञानाने तंत्राधारित कामं करणाऱ्या सगळ्या मंडळींनी संप केला, त्याला अभिनेत्यांनी बऱ्यापैकी सहकार्य दिलं. मला भारतामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा सामूहिक आंदोलन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राच्या विरोधात झालेलं पाहायला मिळालेलं नाही. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की आपल्याकडे असं काही भीती आता वाटत नाहीये का? मी काही योग्य माणूस असेल मला तेवढं आवाका आहे का हा पण मुद्दा आहे. म्हणजे मी जे काही उत्तर देईन ते माझ्या माझ्या अकलीनं मी जिथं बघतोय ते तेवढ्याच पुरतं देऊ शकतो. कारण की हा खूपच असा वास्ट असा विषय आहे. आणि हे काय कसं येणार आहे? एआय येऊन काय करणार आहे? नेमकं काय गोंधळ घालणार आहे? म्हणजे ते फिल्मला अडचणीचं ठरेल की फिल्म अजून उन्नत होतील? ह्याचा अजून अंदाज तर मला तर बिलकुलच येत नाही.
आता VFXच्या च्या दृष्टीनं AI खूप मदत करते. आता आम्ही खाशाबादच आम्ही काही काही जे काय म्हणतो तुम्ही की ग्रीन स्क्रीन ठेवून तुम्ही शूट करताय आणि त्याला मदतही करते. पण AI म्हणतो ना तुम्ही की चेहरे रिप्लेस व्हायला लागलेत. तुमचे म्हणजे माणसांची गरजच नाही आता त्याच्यावरच हे होईल. तसं काही होऊ शकतं. किती दिशेला किती खोलवर तो परिणाम करणार आहे ते त्याचा अंदाज येत नाही. पण मला वाटतं हे सर्व काळ सतत असं काहीतरी होत राहिले, सतत भीती वाटत राहते आणि जग बदलत राहतंय. बरं तुम्हाला ते पुरात वाहून जाताना कसं तुम्हाला भीती वाटली आणि मजा वाटली तरी वाहूनच जायचंय. तर काळाबरोबर तुम्हाला व्हायचंच आहे. तुम्ही काही म्हटलात, आपण तर्क-वितर्क मांडू शकतो, पण थोडंसं नीट कळलं तर कसं व्हायचं एवढं तरी कळेल. पण त्यासाठी मी योग्य माणूस नाही मला वाटतं. एकूणच म्हणजे तुम्ही जे म्हणता की प्रवाहाच्या या सगळ्या ओघाबरोबर आपण चाललेलोच आहोत आणि ज्या गोष्टी घडतील त्या बघायला मिळणारच आहेत. आता जो तुमच्या दृष्टीने सिनेमा आता जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीय सिनेमा बद्दल आपण म्हणतो, तर या सिनेमामध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान दिले किंवा मोठी प्रयोग केलेले आहेत, यातले सिने दिग्दर्शक किंवा पटकथा लेखक, यापैकी कोणाचा प्रभाव तुमच्यावर जास्त आहे? तुम्हाला तसं सांगायला आवडेल का? मला मला तर वाटतं मी ना सगळ्या खूप हिंदी फिल्म बघितल्यात, तर मी सगळ्यांचं घेतले असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला कळतच नाही की आपण कोणाकोणाकडून शिकलोय. काय? आणि मी हिंदी फिल्म इतक्या बघितल्यात ना, आता सलीम जावेदच्या, बच्चनच्या सगळ्या फिल्म. असं काही हे नव्हतं ना, मी काही कुठल्या विद्यापीठात नव्हतो की हा अभ्यासक्रम आहे. बरोबर. साठोत्तरी वाङ्मय, अमुक तमुक असं काही नव्हतं. जेव्हापासून चित्रपट पहिला कधी बघितला तेव्हापासून मी फिल्म बघतोच आहे. तर मला वाटतं खूप सगळा प्रभाव असावा. मग नंतरच्या आता जेव्हा कळायला लागलं हे मास कम्युनिकेशन आणि हे करायला लागलं, त्यावेळेस मग फॉरेनच्या वर्ल्ड सिनेमा हे बघितला. तर परिणाम म्हणून तर सगळंच होतंय. तुम्ही साहित्य वाचता, कविता वाचता, माणसांना भेटत असता, ऐकत असताय, तर सगळ्याचाच हे होतंय. तर दिग्दर्शक म्हणून मला असं म्हणजे खूप जण आवडतात आणि जे आपल्याला आवडतात तर आपली ती चॉईस आहे मला वाटतं. पण तुम्ही शिकता तर खूप जणांकडून. म्हणजे तुम्हाला जे आवडतात त्याच्याकडून शिकता असं नाही, तर तुम्हाला जे तुम्ही बघत असताय त्याच्याकडून सगळ्याकडून आता सलीम जावेद जे आहेत, आता शोलेपासून सगळं तुम्ही बघितलं तर मला वाटतं आपण मी तर कदाचित त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकलो असेन. नकळत माझ्यावर त्याचा प्रभाव असू शकतो. भरपूर वेळा बघितलेला सिनेमा कोणता असं आहे? मी शोले खूप वेळा बघितलाय, डॉन खूप वेळा बघितलाय, पिंजरा खूप वेळा बघितलाय मी. दिल जेव्हा पहिल्यांदा आलता तेव्हा खूप वेळा बघितला होता. अमिताभचे खूप सिनेमे मी खूपदा बघितलेत, खूपदा रिपिटेटिव्ह बघितलेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटी ते सगळं सांगितलं? होय, होय. थोडं सांगितलं असं. पण असं ते उगीच त्यांच्यासमोर तेच सांगत बसणं, किती करोडो लोकांनी त्यांना सांगितलं असेल. पण मी सांगितलं त्यांना आणि कदाचित म्हणजे काय म्हणू त्यांना, की आता ते मी इतका त्यांचा मोठा फॅन आहे, पण ते तुमचा फॅन लय मुजोर झाला, हा. तर दिग्दर्शकाचं काम नीट होणार नाही म्हणून मी आपलं स्वतःला दाबून हो. त्यांच्यावर काम नीट करायचो. आणि त्यांच्या थँक त्यांच्याबरोबर असं खूप भारी वाटायचं. म्हणजे ह्याच माणसाला आपण आयुष्यभर असं बघत आलोय आणि त्यांच्यासोबतच आपण काम करतोय. तर मी त्यांना थोडक्यात सांगितलं होतं, की "सर, म्हणजे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे वगैरे." पण असं डिटेलमध्ये जेव्हा मी तुम्हाला बोलू शकतो त्यांना नाही बोललो कधी. किंवा जगदुनियात मी असं मुलाखतीतून पण खूप वेळा सांगितलंय, की मी बच्चन साहेबांचा खूप फॅन आहे मोठा. पण त्यांना तेवढं असं फार विस्तारण नाही. पण त्यांचं खूप ऐकलं आणि त्यांचा अनुभव, त्यांच्या गप्पा ते महत्त्वाच्या होत्या. नवीन जे चित्रपट क्षेत्रात जाऊ इच्छिणारे किंवा चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे काही अ, इथे मंडळी बसलेली आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? काय सिनेमासाठी काय क्वालिफिकेशन गरजेची आहे किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं तर चांगलं यश मिळू शकतं? अ, आता सिनेमा असं माध्यम आहे ना, की त्याला शिकलं पाहिजे का नाही, असं दोन्ही धारणा आहेत. म्हणजे काही नाही आलं, तर काही काही लोक असे म्हणतात, की आमच्या पोराला काही येत नाही, याला चित्रपटात घ्या. हा काही करत नाही, ह्याला फिल्ममध्ये घ्या, असंही म्हणतात. तर म्हणजे ज्याला काही येत नाही त्याला चित्रपट आला पाहिजे, असं पण एक धारणा आहे. आणि एका बाजूला चित्रपटाची खूप जास्त म्हणजे खूप उन्नत असे संस्था आहेत. म्हणजे FTI पासून तुम्ही NHD पासून जगात फिल्म स्कूल आहेत. पण दोन्ही उत्तर परत तेच होईल. जरी तुम्ही शिकलात तरी फिल्म जमेल असं नाही. आणि
म्हणजे तुम्ही काहीच करत नाही म्हणून तुम्हाला फिल्म येते असंही नाही. तर कलेवरती मक्तेदारी सांगायला कला शिकवता येत नाही. तर कवीचा पोरगा कविता म्हणजे राजकारणाचा राजकारणी होऊ शकतो, एखाद्याच दुकान आहे तर पोराला दुकानावर बसवू शकतो. पण कवितेवर कसं बसवावं? कवीनं आपल्या पोराला ही तू कविताच लिही किंवा चित्रपटच कर. तुमच्या हातात माध्यम देऊ शकतो, पण कलेचा अवघड कार्यक्रम आहे. कलेवर मक्तेदारी सांगताच येत नाही. पण कलेवर शक्यता सगळ्यात की तुम्ही शिकायला पाहिजे. आपण एक बेसिक तुम्हाला तांत्रिक तरी शिक्षण घ्यायला पाहिजे की चित्रपट बनतो कसा, काय करतो कसा, आणि त्यात तुम्ही काय करू शकता. आणि जर तुमच्यात ते असेल आतून, त्या गुण असतील, तर तुम्ही खूप काही करू शकता. आत्ता जरा जास्त सोपं झालंय इंटरनेटवर सगळं. मी बोलतोय म्हणजे माझा अनुभव, माझी अक्कल खूपच तोकडी आहे, पण जगातली सगळे मोठमोठे दिग्दर्शक, फिल्म अभ्यासक इंटरनेटवर बोलतायत, सांगतायत. त्यांचे मास्टर क्लास आहेत की कसे चित्रपटाचं माध्यम काय आहे आणि काय केलं पाहिजे. त्यामुळे आता मी सांगण्यातली मजा नाही, कला आहे ते. शिकू खूप शकतो, पण जमेलच असं नाही. आणि न शिकताही लोक फिल्म करत आहेत आता बरीच. बरोबर. फॅन्ड्री ची गोष्ट सांगणारा नागराज आणि आता प्रथित यश एस्टॅब्लिश झालेले नागराज मंजुळे, हे 2 टप्पे तुम्ही जगलेले आहात. तर तुम्ही आता मागे वळून पाहताना काय काय फील करता किंवा काय तुम्हाला वाटतं? असं खरं कळतच नाही, अशा प्रश्नाच्या वेळेसच आठवतं की आपण असं मागे वळून बघायला पाहिजे वगैरे. आपलं गप्पा चालल्या असं असं कळत नाही आपल्याला, फार फरक वाटत नाही मला तर. आणि असं पटकन काळ गेल्यासारखं वाटतो की तुम्ही 10-12 वर्ष झटक्यात निघून गेली. म्हणजे गोव्यात फॅन्ड्री, मी आता मॅरिटमध्ये तिथं राहतो, तिथं मॅरिटच्या तिथं आम्ही श्याम बेनेगल सरांना फॅन्ड्री पहिल्यांदा दाखवली होती. आणि मला तो तिथून जाताना काल तो हॉलच्या बाहेरून जाताना मला लक्षात आलं की मी इथं येऊन गेलोय. आणि मी गार्गीला सांगत होतो की इथंच त्यांना दाखवली ती. तर तो असं काही फरक पडत नाही. आपण काम करत असतो, आपण त्याच्यात वाहत जातो. प्रतीत यश वगैरे ह्याला कसं म्हणायचं काही कळत नाही. आपण स्ट्रगल आता तेच असते. तुम्ही दरवेळेस नव्यानं परत संघर्ष करत असता चित्रपट स्वतःला निर्माण. सिद्ध करणं हा म्हणजे हे गमतीशीरच आहे कारभार. तुमचं दरवेळेस काम नीटच करायचं असते. असं एकदा पास झाला म्हणजे आयुष्यात असं सरकारी नोकरीसारखं नाही की तुम्हाला लागली तर रिटायर झालात तुम्ही. कधी प्रयत्न केला होता का सरकारी नोकरीसाठी? मी पोलीस झालतो की. म्हणजे ते काही वाईट आहे नाही, सरकारी नोकरी झाली तरी एकदा म्हणजे जायचं, रिटायरमेंटला जायचं असं नाही, रोज काम करायलाच लागतं. बरोबर. तर मी हे म्हणतो की तुमचं असे पावती नाही आहे की चित्रपट दिग्दर्शक झालात तुम्ही, आता तुम्ही आयुष्यभर यशस्वी आहात. जसं की नोकरी जरी लागली तरी तुम्हाला रोज जाऊन रोज ते काम करायचं, येणाऱ्या दिवसाला सामोरं जायचंय. त्यांचं कुठलंच नाही. ते इन्फिनिटीचा जो म्हणजे म्हणतो ना, ते एनर्जी, असा एनर्जी सिद्धांत काही नाही. तर असं काही विशेष वाटत नाही. आत्ता इथंच वाटतंय जसं पहिलं वाटत होतं. अवतार बदलत जातो, आयुष्य माणसाचं, काळ तुम्हाला मगाशी म्हटलं तसं तुम्हाला रेटत पुढे नेत असतोय, तुम्हाला आवडू न आवडो. तुमचे सिनेमे बघताना कायम संगीत, कविता आणि त्यातला तुमचा वावर हा कथा पुढे नेताना दिसतो आम्हाला. तर त्या त्रिमिती मधून तुम्ही सिनेमा मांडता, 3 डायमेन्शनल आहेत त्या. तर हे सहज तुमच्या मनात आलं की तुम्ही ठरवून करता ते? संगीत, कविता आणि कविता तर मी सुरू म्हणजे जेव्हा काय आता ते म्हणतो, जे जे हातात येईल ते करत गेलो. कविता असं आपण लिहितोय ती कविताच आहे आणि कविताच लिहायला पाहिजे असं नाही. पण रोज निशी लिहिता लिहिता असं काहीतरी मनात वाटतंय ते तुम्ही काय हळवे होऊन लिहायला लागता आणि त्याची काहीतरी ही कविता आहे असं आजूबाजूनं तुम्हाला कळायला लागते. तर तेव्हा ती कविता होती. पण तुम्ही एक्सप्रेस व्हायचं जे तुमचं माध्यम सुरुवातीला कविता होतं, मग चित्रपट सापडलं. तर त्याचा परिणाम म्हणण्यापेक्षा कवितेला कसं तुम्हाला खूप त्याचा देह नीट करायला लागतो. त्यातला पुनरुक्ती आणि अनेक गोष्टी तुम्हाला, तुमचं म्हणणं नीटच आहे का, काही किंवा तुम्ही 2 शब्दात सांगता ते एका शब्दात होते का, त्यातली वाक्य अजून आटोपशीर होत आहेत का. तर तो भाग चित्रपटात कुठेतरी उपयोगाला येतो की तुम्ही पालाळ न लावता पटपट पुढे गेला पाहिजे. तरी हे माध्यम वेगळंच आहे. पण सगळ्या गोष्टींचं मला वाटतं तुम्ही जे काही शिकता ते वाया जात नाही, किंवा शिकण्याचे प्रयत्न अपयशी झालेले असतात ते सुद्धा तुमचं वाया जात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या माध्यमांचं काहीतरी परस्पर संबंधानं मला उपयोग होतच असेल. आणि संगीत
हा चित्रपटाचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो कथेला पुढं घेऊन गेलं पाहिजे. आणि जर त्यानं मजा आणली तुमच्या अनुभवात आणि आनंदात भर टाकत टाकत तुम्हाला पुढे घेऊन गेला कथेत, तर त्याची मजा असते आणि त्यात संगीतकाराचा पण खूप मोठा वाटा असतो. आतापर्यंतच्या प्रवासात शेवटचा प्रश्न आहे हा. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण एखादी गोष्ट सांगितली नाही सिनेमाच्या माध्यमातून किंवा सांगायची राहिली, असं काही तुम्हाला कधी वाटलं का? अजून रिटायरमेंट घेतली नाही म्हणून तसं काही म्हणायची काही गरज नाही मी खरं तर. अजून मी करतोय चित्रपट, होपफुली संधी अक्कल शाबूत राहिली तर करत राहीन. असं तर आता वाटत नाही, पण मनात आहेत काय काय गोष्टी करायच्यात, तर करायचा प्रयत्न करेन. निश्चित नागराज, आपण इथे जागतिक मराठी अकादमीच्या या व्यासपीठावर आलात आणि याआधी सुद्धा तुमच्या मुलाखती घेण्याचा योग आलेला आहे, परंतु आज खाशाबाच्या निमित्ताने जो सगळा तुमचा नवीन चित्रपट मराठी समाजाच्या समोर देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्याला सर्वांच्या वतीने, जागतिक मराठी अकादमीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि खाशाबा सुद्धा अधिक जास्तीत जास्त मराठी जनांपर्यंत, मनांपर्यंत पोचावा एवढीच अपेक्षा. थँक्यू खूप खूप आभार. थँक्यू सर. ऑस्करसाठी शुभेच्छा सरांनी दिलेल्या आहेत. अजून काय पाहिजे? सरांना मी केव्हापासून बघत आलो, मी विद्यापीठात म्हणजे नायगावकर सरांची आठवण सांगतो. हा. मी MA मराठी करत होतो, कोत्तापल्ली सर आमचे HOD होते आणि कोत्तापल्ली सर शेजारी बसले होते, मला माहित नव्हतं. हा. आणि मी अचानक कवी संमेलनाला येऊन पुढे बसलो, तर सर कविता सादर करायच्या आधी प्रास्ताविक हो. करत होते. पहिल्यांदा सरांना बघितलं होतं आणि मी. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या प्रास्ताविक पद्धतीने करत ते होते. सांगत होते की मी पुण्यात आलोय आता आणि आता तब्येत बिघडणार माझी, ही इतकी हिरवळ आहे इकडे, आणि आता मुंबईला गेले की डॉक्टर मला विचारतील कुठं काय नायगावकर हिरवळीत गेलात का. मी इतका हसलो होतो, तर ती माझी इतकी आठवण करून राहिली मनात. ते सगळी माणसं आहेत त्यांच्याकडून शिकलो, ही सगळी दिग्गज माणसं आहेत तिथं. होळकर सर आहेत, सगळीच आहेत दिग्गज. तर थँक्यू सर, सगळे तुम्ही इथं उपस्थित राहिला, थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. सरांचा सन्मान करूया. मी येस, अगदी वा. अरे मनपूर्वक शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने. दशरथ परब सर तुम्हाला सन्मानित करतील. हे व्यासपीठ तुम्हाला नवीन नाही आहे, तुमचंच आहे, पण पुन्हा पुन्हा या व्यासपीठावरती तुमच्यातल्या उत्तम दिग्दर्शकाला ऐकायला आम्हाला नेहमी खूप आवडतं.